आपण जिम लावली की लगेच आठवडाभरात महिन्याभरात काय ॲब्स बनत नाही ना काही मसल्स बनतात. पण एखादा व्यक्ती जर 10 वर्ष सातत्याने जिमला जात असेल, अगदी आठवड्यातनं 2 किंवा 3 दिवस, तरी तो आपल्याला लगेच ओळखू येतो. कारण त्याचं शरीर कसलेलं असतं, मसल्स सगळे डेव्हलप झालेले असतात. इन्व्हेस्टमेंटचं पण सिमिलर आहे. सुरुवातीला काहीच घडणार नाही. मी जेव्हा माझी गुंतवणूक सुरू केली 2005 साली, अवघ्या 3,000 रुपये महिन्यातनं मी सुरू केली. पहिले 5-10 वर्ष तर काहीच झालं नाही. माझी वेल्थ क्रिएशन झालीच नाही. माझी वेल्थ क्रिएशन सुरू झाली ती म्हणजे 13व्या-14व्या वर्षानंतर. सो आपल्याला जर चांगली बॉडी बनवायची असेल तर कन्सिस्टंटली जिमला जावं लागेल किंवा कन्सिस्टंटली व्यायाम करायला लागेल. सेम वे जर आपल्याला वेल्थ क्रिएट करायची असेल तर मात्र आपल्याला कन्सिस्टंटली दशकानुदशक इन्व्हेस्ट करायला लागेल. तरच आपल्याला जसं शो करणारी बॉडी 10 वर्षानंतर तयार होते, तशी शो करणारी वेल्थ ही 10-15 वर्षानंतरच तयार होते. कारण कंपाऊंडिंगचा महत्वाचा दुवा आहे टाइम अँड नॉट दी मनी यू इन्व्हेस्ट. त्यामुळे हे लक्षात ठेवा की साध्या साध्या गोष्टींमधनं आपण बरंच काही शिकू शकतो. या रीलमधनं तुम्ही काय शिकले ते कॉमेंटमध्ये टाका. आय एम एन्जॉईंग माय टाइम ॲट डार्लिंग हार्बर इन सिडनी.